महाभारत भाग क्रमांक 67. वनातील सल्ला मसलत. वनवासातील दिवस शांतपणे पुढे जात होते. अर्जुन परत येण्याची वाट पाहत पांडव चिंताग्रस्त होते. याच काळात श्रीकृष्ण आणि बलराम पांडवांना भेटण्यासाठी वनात आले. परिस्थिती गंभीर होती. अन्यायाने हरण्यात गेलेले राज्य, भविष्य अनिश्चित आणि अर्जुनाच्या परतीबद्दल काहीच ठाव ठिकाणा नव्हता. भीमाच्या मनात संताप साचला होता. तो कुरुवंशावर तात्काळ प्रतिकार करावा अशी त्याची ठाम इच्छा होती. अनेक मित्र, राजे आणि बंधू त्यांच्यासाठी युद्धात उतरायला तयार होते, पण श्रीकृष्णाने शांतपणे सांगितले, युद्ध आपले आहे. आपल्याच सामर्थ्यावर उभे राहून लढणे हेच खरे कर्तव्य. मदत नक्की मिळेल, पण निर्णय आपल्याच हातात असावा. भीमाला हे पटत नव्हते. युधिष्ठिर चिंतित होते. नकुल, सहदेव विचारमग्न उभे होते. अशातच प्रख्यात ऋषी बृहदश्व तिथे आले. पांडवांनी त्यांचे आदरपूर्वक स्वागत केले. युधिष्ठिराने त्यांना आपले दुःख सांगितले. आमचे राज्य हिरावले गेले, संपत्ती नष्ट झाली, वनवासात दिवस जात आहेत, अर्जुन कधी परत येईल हे माहीत नाही. मी जगातील सर्वात दुर्दैवी मनुष्य आहे. ऋषी बृहदश्व शांत स्वरात म्हणाले, राजन, विपत्ती ही मनाला खचवण्यासाठी नसते, तर मनाला धार लावण्यासाठी असते. तुझ्याकडे तुझे भाऊ आहेत, तुझी निष्ठा आहे आणि तुझ्यातील धर्मबुद्धी अजूनही तेजस्वी आहे. निराश होऊ नकोस, समतोल मनच यशाकडे नेते. ऋषीच्या शब्दांनी वातावरणात एक स्थिर शांतता पसरली. पांडवांच्या मनात पुन्हा एकदा आशेचा प्रकाश उजळला. अर्जुनाची प्रतीक्षा पुढेही सुरू राहणार होती, परंतु आता ती विश्वासाने आणि स्थिर बुद्धीने केली जाणार होती.